भाजप खासदार नवनीत राणा आणि एमआयएमच्या ओवेसींमधला वाद अजूनही संपायला तयार नाही। ओवेसींच्या आव्हानाला राणांनी पुन्हा शिलक्या शब्दांमध्ये उत्तर दिलं। तर या वादात आता संभाजीनगरचे एमआयएम उमेदवार जलील यांनी उडी घेतली आहे आणि या वादाचा वणवा आता महाराष्ट्रात देखील आलाय। पाहूयात यावरचा हा रिपोर्ट। राणा ओवेसींच्या धमकीचा सिलसिला सुरूच। राणा म्हणतात खुंखार आम्ही घरात पाळतो। हैदराबादचा वाद पोहोचला संभाजीनगरात। नवनीत राणा आणि ओवेसींमधला वाद अजूनही शमायला तयार नाहीये। ओवेसींनी आपले लहान भाऊ अकबरुद्दीन यांचा उल्लेख करत राणांना धमकीवजा इशारा दिला होता। त्यावर राणांनी पलटवार करत असले खुंखार घरी पाळत असल्याची तिखट शब्दात टीका केल्यामुळे हा धमक्यांचा सिलसिला आणखी तीव्र झालाय। ओवैसी यांनी नेमकं काय म्हटलं होतं आणि त्याला राणांनी काय उत्तर दिलं ते पहा। वो एमपी साहिबा जो महाराष्ट्र से आके छोटे छोटे अरे छोटे को रोक के रखा हूं, छोटे को बहुत रोक के रखा हूं। अगर जिस दिन मैं छोटे को बोला कि मियां मैं जरा आराम कर तो तुम संभाल लो, फिर तुम संभालो। छोटे छोटे तुमको मालूम ही क्या है छोटा क्या है नहीं मालूम, तुमको तोप है वो जे खुंकार म्हणताना आमच्या घरात आम्ही पालाला ठेवतो। समजून जा काय कोण खुंकार आहे आणि घरात काय पालते म्हणून। आणि ज्या पद्धतीने ते बोलतात आहे एवढी मोठी डेअरिंग, पाकिस्तानवर प्रेम करणारी जी एमआयएम छोटे आणि बडे आहे ते म्हणतात की मेरा छोटा तोप आहे। असे तोपला मी घराच्या बाहेर ना सजावटसाठी ठेवतो आहे। नवनीत राणा भाजपच्या हैदराबादच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी गेल्या होत्या। त्यावेळी त्यांनी 12 वर्षांपूर्वीचा ओवेसींच्या धमकीचा दाखला देत या वादाला तोंड फोडलं। हे कमी होते की काय या वादाचं लोण आता छत्रपती संभाजीनगरातही पसरलंय। एमआयएमचे संभाजीनगरचे उमेदवार इम्तियाज जलील यांनी थेट राणांच्या मानसिकतेचीच लायकी काढली। त्यामुळे राणांनी आपली तोफ आता जलील यांच्याकडे वळवली आहे। कारण हे काय आहे की चीप स्टंट्स करणारे हे लोक आहेत। ते दोघं बायको नवरा जे आहे ना, तिला असं वाटतं की नाही मी एका फिल्मची शूटिंग आहे, तिला कॅमेरा बघितलं की तिला असं वाटतं की मी फिल्मची शूटिंग करत आहे का, म्हणजे तिच्या बोलण्याचा वागण्याचा असा पद्धत असतं। नॉर्मल बिहेव करा, तुला कळेल 4 तारखेला। मी लीडर म्हणून माझ्या क्षेत्राला रिप्रेझेंट करत आहे आणि महाराष्ट्राची एक मुलगी म्हणून या महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार घेऊन पार्लमेंट रिप्रेझेंट केला आहे। तर मला वाटते जे बोलणारे आहेत ते सगळे औरंगजेबची औलाद आहे। गेल्या 3 दिवसांपासून हैदराबादमध्ये सुरू झालेला धमक्यांचा सिलसिला संभाजीनगरपर्यंत पोहोचलाय। त्यामुळे ओवैसी राणांमधला वाद आता पुढच्या प्रचाराच्या टप्प्यात जलील आणि राणांमध्ये असाच सुरू राहणार का याबाबत उत्सुकता लागली आहे। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज, मुंबई।